अश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे। चंद्राचे किरण दुधात पडतात आणि हे आटवलेलं दूध शरीरासाठी उपयुक्त ठरतं अशी पूर्वापार श्रद्धा आहे। सोमवारी रात्री चंद्राच्या शीतल चांदण्यात मोठ्या आनंदानं कोजागिरी पौर्णिमा साजरी झाली। अनेकांनी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त घराच्या गच्चीवर, अंगणात किंवा बागेमध्ये सहभोजनाचा आस्वाद घेतला, तर आज करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात महाप्रसाद झाला। त्याचा 25,000 पेक्षा अधिक भाविकांनी लाभ घेतला। शिवाय देवीला विविध प्रकारच्या मिष्टान्नांचा आज नैवेद्य दाखवण्यात आला। शारदीय नवरात्र उत्सवानंतर येणारी अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा। पौर्णिमेच्या रात्री विष्णू आणि लक्ष्मी आकाशातून विहार करतात आणि प्रत्येक घराच्या दारात जाऊन लक्ष्मी माता हाक देते अशी आख्यायिका आहे। त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री 12 वाजेपर्यंत घराचा दरवाजा उघडा ठेवून लक्ष्मीची पूजा केली जाते। तसंच दुधात चंद्राचं प्रतिबिंब पाहून चंद्रकिरणांमध्ये ठेवलेलं दूध प्राशन केलं जातं। सोमवारी रात्री अनेकांनी घराच्या टेरेसवर, सार्वजनिक उद्यानात कोजागिरी पौर्णिमेचा आनंद घेतला। मसाला दूध आणि स्नेहभोजन याचा आस्वाद घेत कौटुंबिक स्नेह वृद्धिंगत करण्यात आला। लक्षतीर्थ वसाहतमधील श्री महादेव मंदिरात सोमवारी रात्री कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दूध आणि प्रसादाचं वाटप करण्यात आलं, तर बोर तालीम मंडळाच्या वतीनं लक्षतीर्थ तलावात दिवे सोडले। शिवाय रंकाळा उद्यानात अनेकांनी सामुदायिक भोजनाचा आस्वाद घेतला। दरम्यान कोजागिरी पौर्णिमेला दरवर्षी श्री अंबाबाई मंदिरात महाप्रसाद आयोजित केला जातो। त्यातून देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाचा समारोप होतो। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते आज महाप्रसाद वाटप करण्यात आलं। सुमारे 25,000 पेक्षा अधिक भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी सचिन झवर, नीरज झवर, अभिजित जाधव, ऋतुराज क्षीरसागर, शिवाजी मोहिते, भरत ओसवाल, शहाजी जगदाळे, राजू मेवेकरी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। दरम्यान आज देवीची अलंकारिक खडी पूजा बांधून तिला विविध मिष्ठान्नांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला।